झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज. आपण आता कुठे वॅगेटरलाच आहे दादा. वॅगेटर. शिवोलीमला जायचं आपल्याला. सरळ जायचंय सरळ. भैया प्लॅन शिवोलीम कितना दूर है कितना दूर है 10 किलोमीटर. बाबा दीपकने कोंकणी भाषेत प्रणालीसाठी 5 वाक्य बोलायची आहेत आणि त्यासाठी तिथे जमलेल्या 5 लोकांची मदत घ्यायची आहे. दीपकला मराठीतच बोलताना त्रास होतात. चांगल्या गोष्टी माझ्याबद्दल कोंकणीत काय बोलणार. दादा तुम्ही कोकणी कोकणी भाषा बोलता ना. आम्ही एक शो करतोय. चल बा सिटीत फक्त थँक्यू माझा एक टास्क आहे. हिला मला कोकणी भाषेत प्रणाली हसताना खूप छान दिसते म्हणायचंय. कोकणी भाषेत सांगा. प्रणाली तू बरे हसता. प्रणाली तू खूप बरे हसता. प्रणाली सारखी अख्ख्या शो मध्ये मेंटॉर कोणीही नाही. प्रणाली सारखे अख्खे शोहान मेंटॉर कोणच ना. प्रणाली सारखे अख्ख्या शोहान मेंटॉर कुणीच ना. बरोबर आहे. संपला की विषय. लवकर दादा प्लॅन नर्सरी कुठे आहे दादा. नर्सरी आगे लवकर अर्धा तर येते. दुसरं कुठं आहे काय. लवकर लवकर काढ लवकर काढ. विजयला काटेरी रोप विकायची आहेत. 5 रोप 5 लोकांना. ते गुलाबाचं घे. मी तोपर्यंत दुसरं घेते. हा मुझे देतो एक. झाड विकायला गेलो तिथं एक कपल सुंदर कपल बसलेलं. त्यांना बोलवलं आम्ही आणि त्यांना रिक्वेस्ट करत होतो की झाड तुम्ही घ्यायला पाहिजे. बघा मला माझा टास्क मला कम्प्लीट करायचा आहे. मला काटेरी झाड 5 विकायचं आहे आणि तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला का बायको आहे तुमची मला कधी काही माहिती नाही पण तुम्ही हे झाड घेतलं घ्या की तुम्ही प्लीज. थँक्यू थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. मी काय म्हणते तुम्हाला कोंकणी येते का ताई. कोकणी येते. एक लाईन फक्त एक लाईन मला शिकवता. ठीक आहे बोलिये जल्दी बोलिये. माझं असं होतं की टाइम चाललाय. टास्क कम्प्लीट करायचे. तो गोड बोलून तिच्याकडून काम कसंही करून घ्यायला लागणार. प्रणाली सोबत मला शो जिंकायचा. प्रणाली वांगडा म्हाका हो शो जिखपाक जाय. प्रणाली मका हंगडा. प्रणाली वांगडा प्रणाली वांगडा हो शो जिखपाक जाय. जिंकपाक जर. प्रणाली वांगडा मका हा शो जिंकपाक जाय. बरोबर बरोबर आहे? बोलला. दीदी थँक्यू. एवढं मला खरंच तुमचा ऍटिट्यूड आवडलाय. मी तुम्हाला खरंच तुमचा खरंच लागले आवडले मला. नंतर भेटू आपण. ये. तू झेंडा आहे तिकडे. हा, तू चल झेंडा लवकर, चल लवकर. उघड ना. तुम्हाला दाढी मिशा असलेल्या किमान 3 लोकांना दाढी करायला भाग पाडायचं आहे आणि त्यांची दाढी तुम्ही करायची आहे. हॅलो. एक तास दिलाय आम्हाला. त्याच्यामध्ये आम्हाला थोडीशी दाढी करायला लागणार आहे. नाही प्लीज प्लीज आमच्यासाठी दादा. मशीन तर लावून घ्या. प्लीज 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 दादा प्लीज. नुसतं मशीन लावतो. काय बोलतो तू. नुसतं मशीन लावून होणार आहे का टास्क. आजची दाढी एवढ्या मेहनतनी वाढेल. यांना विचारूया. एवढ्या मेहनतनी वाढेल प्लीज दादा दादा ऐकून तरी घ्या. यार कोण कोण दाढी काढून घेणार आहे आपल्यासाठी. मारी एखाद्या एवढं मेहनतीने दाढी वाढली त्यांनी माहितीये का. हॅलो दादा. ओय पवनचे फॅन आहेत. तुझा फॅन आहे मी. Oh my God. आम्हाला ना एक टास्क दिलाय. त्याच्यामध्ये आम्हाला तुमची दाढी करावी लागणार आहे थोडीशी. चालेल. थँक्यू दादा थँक्यू. हळू हो, त्यांना लागू देऊ नको बाबा. हळू कर. जास्त एकदमच उडवून नको टाकू. दादांची दाढी थोडी थोडी करीतली खायची खायची. थँक्यू दादा. ये गर्लफ्रेंड नहीं हो पाएगा भैया. अरे गर्लफ्रेंड को तो इतना पसंद आएगा. मैं बता रही हूँ मैं लड़की हूँ ना. प्लीज. ठीक है थोड़ा सा बस इतना ही इधर. हाँ हाँ. माझ्या मते झालंय. चल लवकर आता आपला टाइम वाया चाललाय. आम्ही फायनली फिश मार्केटला पोहोचलो कारण रोहननी एंड पर्यंत आम्हाला गाईड केलं. सुभाष तुम्हाला हातात मासळी घेऊन
जमलेल्या लोकांपैकी 5 जणांना तुमच्या हातातल्या मासळीची पप्पी घ्यायला भाग पाडायचंय. मासळी म्हणजे हे. अरे देवा, ची पप्पी कोण घेणार? सगळ्यात पहिले मग आम्ही ज्या आमच्या देव माणूस आहे ते देव माणसाकडे गेलो. प्लीज तुम्ही जगातले बेस्ट दादा आहात. प्लीज यू आर बेस्ट. थँक्यू थँक्यू प्लीज प्लीज माझ्यासाठी दादा प्लीज दादा मी करू. प्लीज. थँक्यू 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 दादा. पप्पी आता एक पप्पी घ्यायची याची. हे फक्त सुभाष दादांसाठी. हा. वाकडे तिकडे तोंड करून घेतले का मी परत घ्यायला लावीन मग. मग प्रेमाने घेऊ का? प्रेमाने घ्यायची. ठीक आहे प्रेमाने. हा. आमचे 5 झाले की बाय बाय. बाय बाय बाय. बाय बाय जना. त्यांची पाटलीन काय गोवा मॅन्शन. गोवा मॅन्शन. गावा मेंशन. बघा गोवा मॅन्शन को लेके चलो. लेट्स गो लेट्स गो. आम्ही जेव्हा गोवा मॅन्शनला एंटर केलं आमचं खूप ग्रँड स्वागत झालं. आणि जे सगळं थोडंसं स्ट्रेस होतं ते आम्ही बाजूलाच ठेवून आम्ही खूप एन्जॉय केलं. ऋषिकेशला असलं लागलं इथं ते मग तिथून माझा जरा मूड जरा हे झाला. त्याला लागलं मला माहीतच नव्हतं आणि जस्ट हेच बोलणार की माझे इंटेन्शन नव्हतं त्याला हर्ट करायला आणि कुठेतरी मी खूप वाईट वाटते असं झालं. हा इन्सिडेंट झाला. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज